ऐका, आता हा ज्ञानेश्वरीची पालखी आपल्या गावात येणार आहे, तर या पालखीवर कोणी 1 रुपया ठेवायचं नाही, एवढी मी सर्वांना विनंती करतो. कुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. रामकृष्ण हरी. आपण बघू शकता दिंडीचं प्रस्थान गावामधून आता या ठिकाणी होत आहे. हे 11वं गाव होतं आणि आता दिंडी खंडीच्या दिशेने जाणार आहे. लगेच काही वेळामध्ये दिंडी आता जवळपास गावाच्या मध्यभागी आलेली आहे. आपण बघू शकता हे भगवान बाबा वामन भाऊ अशा प्रकारचं मंदिर गावाच्या मध्यभागी आहे. आपण बघू शकता. बघू शकता आपण गावातील पूर्ण या ठिकाणी नागरिक, अबाल वृद्ध, नर नारी पालखीमध्ये सहभागी झाले. तर गावाच्या जवळपास बाहेरच्या दिशेने मार्गस्थ पालखी होत आहे. अनेक ठिकाणी पालखीचं गावामध्ये स्वागत पण होत आहे. मोठ्या जल्लोषामध्ये गावकरी पालखीचं स्वागत करत आहेत. बघा, बाबाचं मंदिर आहे आणि या मंदिरासमोर आता पालखी थांबलेली आपण बघू शकता. काही वेळेनंच आता पालखी खंडीच्या दिशेने रवाना होणार आहे. श्री ज्ञानदेव तुका बघा, अख्खं गावच या ठिकाणी सवळ्याला वाटे लावण्याकरता आलेला आहे. अबाल वृद्ध, नर नारी आणि पालखी सुद्धा समोर आहे. आपण बघू शकता. आता ही पालखी धमधमच्या दिशेने रवाना होत आहे. माफ करा, धमधमून हंडीच्या दिशेने रवाना होत आहे. जवळपास 2-2.5 किलोमीटर हंडी गाव आहे.
आता पालखी गावाच्या बाहेरच्या बाजूने निघलेली आहे आणि जवळपास 2-2.5 घंटे लागतील नाही का दादा शिवेवर पोहोचायला. अनेक गावकरी पूर्ण गावच आलं असं म्हणायला हरकत नाही. आपण बघू शकता, बघा आपण बघू शकता. आता हंडीच्या दिशेने पालखी रवाना झालेली आहे. बाल वृद्ध नर नारी सर्व काही या आनंदामध्ये सहभागी झालेले आहेत. लहान लेकरं पण आहेत, म्हातारे माणसं पण आहेत. जवळपास 2 ते 2.5 घंटे आता धमधमच्या दिशेने दिंडी जायला लागणार आहेत. पालखी पोहोचायला त्या लागलेच तिकडून समोरून हंडीचे भक्त पण आपले पालखी घेण्याकरता आडवे येत आहेत. आपण बघणारच आहोत काही वेळाच्या नंतर. हे बघा काही छोटे छोटे मुलं पण आहेत. आपण बघू शकता सर्वांच्या समोर ध्वज आहे. रामकृष्ण हरी. अरे पोरं तुम्ही कुठं चालले एवढे जण? इकडचा रस्ता खराब आहे, दगड आहे. म्हणजे रस्ता म्हणजे काय पाठीमागून दिंडी आली ना? बरं बरं बरं. त्या दिंडीसाठी तुम्ही समोर आले का? कशामुळं? कोणाला पाणी लागलं, कोणाला रस्ता कळला नसेल आम्ही सांगणार. बरं. म्हणजे किती वाजता किती वेळ झाला दिंडी निघून? 1-अर्धा तास झाला का? बरं बरं. आता समोर समोर चालून तुम्ही काय करणार इथं? काटे काढणार मधातले, कोणी दगड म्हणजे रस्ता हा हा रस्ता साफ करण्यासाठी नाही का? वा बरं 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 बरं. एकदा गजर होत्या मग ज्ञानेश्वर महाराज भगवान बाबा की, श्री संत भगवान बाबा की. वा 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 धन्यवाद. बघा आता दिंडी जवळपास गावाच्या बाहेर आलेली आहे आणि मोठ्या उत्साहामध्ये तरुण आहेत, याच्यामध्ये वृद्ध पण आहेत, अनेक गावकरी चाललेले आहेत. रामकृष्ण हरिदादा नाही मध्ये येऊ द्या. रामकृष्ण हरिदादा. रामकृष्ण हरिदादा. कुठं चालली दिंडी? कुठं नेमकी? दमदमून आली. हंडून दमदमला चालली. हंडीहून धमधमला चालली का? कशा करता चालली बरं आता ही? माऊलीची पालखी आणायची. म्हणजे तुम्ही आडवे चालले का? वा 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 वा. बरं किती आले असतील गावकरी? भरपूर पब्लिक दिसायली. भरपूर आहे भरपूर आहे. किती असतील भक्त सगळे? 300 आहेत का? म्हातारे माणसं येतं, मुली येतात, मुलं येतं. वा वा वा. आता किती वाजता भेट होईल त्या दिंडीची आणि तुमची? 7 वाजता. म्हणजे तुम्ही त्यांना घेण्यासाठी आडवे चालले नाही का? बर 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 बर. पूर्ण गावच आलं असं मला वाटतंय आणि खूपच आनंदात सहभागी झालं गाव तुमचं. वा 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 वा. चला चला. हो बघा शकता हा तरुणाचा उत्सव आहे, ज्याला म्हणतात तरणा भाग्यवंत आणि नटे हरी कीर्तनी. याच्यासाठी तरणा लागतो. परमार्थामध्ये सुद्धा हे हंडीचे भक्त मंडळी येतात आणि दिंडी घेण्याकरता ही भक्त मंडळी आता धमधमच्या दिशेनं चाललेली आहे. बघा समोर पण काही मुलं थांबलेले आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. समोर पण काही मुलं थांबलेले आहेत, आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत. अरे पोरं एवढ्या जंगलामध्ये तुम्ही कश काय येऊन थांबले इथं? म्हणजे पाठीमागून दिंडी आली नाही का? बर संरक्षण म्हणजे तुम्ही काय संरक्षण करणार? वा मग तुमची वानर सेनाच म्हणायला हरकत नाही. वा पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज. जय श्रीराम. जय श्रीराम. जय हनुमान. भगवान बाबा की, शिवाजी महाराज की.
वा 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 बघा ढोल धम्माने गरजती पुढे वाजंत्री वाजती. आले आले वैष्णव डिंगर वीरवारी कर पंढरीचे किंवा वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. बाबा पण आलेले इथं. पोरो हा रस्ता कोणीकडे जातो? इकडं हा रोड गणेशपूर वाघी नाही का? आणि इकडला हा मार्ग हा हंडीकडचा आहे का? बघू शकता इकडला हा धमधम. आता बरीच दूर राहिली धमधम. तुम्हाला कुठपर्यंत जायचंय? दिंडी जो भेटत नाही तोपर्यंत. चला चला माऊली ज्ञानेश्वर महाराज. बघा यालाच म्हणतात जंगल में मंगल. बाबा या शिवेपर्यंत आले तर इकडं हंडी, इकडं वाघी धानोरा, इकडं कोणतं धमधम. बघा इथपर्यंत हे सर्व तरुण आलेले आहेत. आता जवळपास 7-7:30 वाजणार आहेत दोन्ही दिंडीची भेट घेण्यासाठी. दर्शकांनी जाऊ नका, बघत राहा. बघा आपण बघू शकता ही धमधमच्या दिशेने जवळपास दिंडी आलेली आहे आणि आता काही वेळातच दोन्ही दिंड्याची भेट होणार आहे. बघा आपण बघू शकता मोठ्या उल्हासामध्ये आणि अतिशय जल्लोषामध्ये ही दिंडी चाललेली आहे. कारण पुरणपोळी खाऊन निघलेली दिंडी आहे ही. पुरणपोळी खाल्लेले माणसं आहेत. पुरणपोळी घशाला कोरड पडायला लागली. बरं बाबा तुम्ही पण आले. बघा किती बाबा. बाबा चालणं होतंय का? चालतात चालतात. वा 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 धन्यवाद. चला तिकडचं पूर्ण हंडी अर्ध गाव आलंय तुम्हाला घ्यायला. पालखीसाठी आलं ना. पालखीसाठी वा 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 वा. पहा म्हातारे माणसं आले तर पण लंगड्या माणसानं कशाला हातात काठी घेऊन तुम बापा चालणं होतं का दादा? बारीक लेकर पण आलेले इथं. म्हातारे माणसं पण आलेत, लहान मुलं पण आलेत. पोळ्या खाल्ल्यामुळं कसं व्हायला? तहान लागायली का? पोळ्या का गोळ्या? आपण बघू शकता की हंडीची आलेली हे दिंडीला आडवं घेण्यासाठी, पालखीला आडवं घेण्यासाठी तमाम नागरिक आलेले आहेत हंडीचे. आपण बघू शकता आणि खूप दुरून आले. जवळपास 2-2.5 किलोमीटर आले. बघा जसे माऊली सोहळ्यामध्ये थकून भागून बसतात असे भक्त मंडळी थकून भागून बसलेली आहे. आणि अतिशय सुंदर अशा प्रकारचा आता फुगड्याचा कार्यक्रम मला वाटतं यांचा चालू आहे आणि पावल्याचा पण चालू आहे. लागलीच आता धमधमची पण दिंडी जवळ आलेली आहे. वा 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 धन्यवाद. हरी भजनी हे धवळीले जग आणि चुकविला लाग कळी काळाचा असं म्हणायला हरकत नाही. आपण बघू शकता समोरून जी दिंडी येत आहे ती धमधम या गावची आहे. आमचा कॅमेरामॅन हुशार आहे, तुम्हाला झूम करून दाखवत आहे. आणि इथं जी थांबलेली आहे पब्लिक ही हंडी या गावात आलेली आहे. आता ही दोन्ही गावाची शिव आहे आणि दोन्ही दिंड्याचा संगम होणार आहे. बघा आता तुम्हाला बघायचं आहे. एकमेकाची भेट होणार आहे, एकमेकाची गळा भेट होईल आणि पालखीचं प्रस्थान हंडीच्या दिशेने होईल. हे बघा खूप दूरवर बघा येतच आहे. हे बघा धमधमच्या बाजूने आलेली दिंडी आहे. ही दिसती ही धमधमच्या भक्त मंडळीची दिंडी आहे. धमधमची भक्त मंडळी पण भरपूर आलेली आहे. जवळपास
200-250 लोक अंदाजे 200-250 भक्त असतील असा एक अंदाज वाटतंय. आपण बघू शकता मोठे जल्लोषामध्ये फटाके वाजत आहेत. वा 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 वा. आपण बघू शकता आता दोन्ही दिंड्याचा या ठिकाणी संगम झालेला आहे. एकमेकाला आता गळा भेट घेऊन आता पालखी लागलीच या ठिकाणी हंडीच्या दिशेने प्रस्थान होणार आहे. आपण बघू शकता काही क्षणामध्ये पालखी आता हंडीच्या दिशेने प्रस्थान होणार आहे. लागलंच काही वेळात आपण बघणार आहोत.